नंदुरबारमध्ये भाजप खासदार हिना गावित विरुद्ध शिवसेना नेते असा संघर्ष निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे। मित्रपक्षांसोबत दुजाभाव करणाऱ्या विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी देऊ नका अशी भूमिका शिवसेनेनं घेतली आहे। पाहूयात या संदर्भातला एक रिपोर्ट। नंदुरबार लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना सुरू झालाय। आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या कन्या हिना गावित यांनी पुन्हा एकदा खासदारकीची तयारी केली आहे। शिवसेनेनं मात्र हिना गावित यांच्या उमेदवारीला विरोध केलाय। शासकीय योजनांमध्ये शिवसेनेला कायम डावललं जातंय असा आरोप करत चंद्रकांत रघुवंशी यांनी उमेदवारी बदलण्याची मागणी केली आहे। भेदभाव करणारा आमदार नको अशी भूमिका चंद्रकांत रघुवंशी यांनी घेतली आहे। खासदाराचा उमेदवार त्यांनी बदलावा अशी मागणी एकमुखी आम्ही सर्वांनी केलेली आहे। कारण विकासामध्ये किंवा आदिवासी समाजाच्या योजना देताना जर आदिवासींमध्येच भेदभाव करणारा आम्हाला खासदार नको आहे। सर्व आदिवासींना समान न्याय देणारा पाहिजे। पण आज दुर्दैवानं नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे शिवसेनेचे आदिवासी आहेत त्यांना ते आदिवासीच मानत नाही। रघुवंशींवर हिना गावित यांनी पलटवार केलाय। रघुवंशी हे निधीसाठी एकनाथ शिंदेंसोबत असल्याचा आरोप गावित यांनी केलाय। रघुवंशी ऐनवेळी शिंदेंना फसवतील असंही खासदार हिना गावित यांनी म्हटलंय। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सोबत न येता काँग्रेस सोबत ते गेले। आजही शिवसेना जी आपल्या नंदुरबार जिल्ह्याची आहे ही काँग्रेस सोबत आहे। ते जरी या शिवसेनेमध्ये आलेले असले तरी ते मनापासून काँग्रेसीच आहे आणि पुढच्या काळामध्ये ते शिंदे साहेबांनाही धोका देतील असं माझं स्पष्ट मत आहे। निवडणुकीच्या तोंडावर मित्रपक्षानं केलेल्या अन्यायाचा पाढा वाचायचा, त्यांनी केलेल्या अन्यायाची आठवण करून द्यायची, जे हवं ते पदरात पाडून घ्यायचं अशी रणनीती युती आघाड्यांमधील नेते करत असतात। रघुवंशींचे आरोपही त्याच रणनीतीतून असावेत। पण हे प्रकरण तसं नसेल तर रघुवंशींशिवाय हिना गावित यांना निवडणूक भलतीच जड जाण्याची शक्यता आहे। प्रशांत झवेरी, लोकशाही मराठी, नंदुरबार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।